परवानगी काय आपली पत्रकार साहेब नागडे बसायचं तिकडं ही मोदी ही सगळं आमच्या गरीबावर सगळं हे करायचं आमची विनंती आहे आम्हाला अन्याय चालू झालाय ग्रँड निर्माण जात नाही हे सगळ्यांना डिपार्टमेंट सगळे आलेत नाही सगळे आलेत कुठे आहेत आमच्याकडे पैसे आम्ही कुठून घेतले पैसे कर्ज काढलं कुणी कुणाच्या न्याय द्यावा आमची चुकी असेल तर आम्हाला डायरेक्ट सगळ्यांना फाशी द्यावी प्रतिनिधी कोण कुणाच प्रतिनिधी हे आपले शूटिंग चालू होती आपण ह्याला देऊ मारुती मालक कोण आहे इथं काय म्हणायचं सगळ्या गोष्टी तुमच्या रस्त्या आमचं त्याशी काही घेणे देणे तुमच्याकडे फक्त स्टेजची ऑर्डर आहे का सांगा स्टेजची न्यायप्रविष्ट म्हणून चला स्टेजची ऑर्डर आहे न्यायप्रविष्ट म्हणजे निष्ठप्रविष्ट कोण न्यायप्रविष्ट म्हणजे इथं फक्त तुमची स्टेजची ऑर्डर आहे का सांगा आम्ही लगेच न्यायप्रविष्ट आहे बघा न्यायप्रविष्ट असताना तुम्ही जप्ती करायला आलाय ना त्यामध्ये स्टेज ऑर्डर असेल तर थांबताय तुम्ही कशासाठी तुम्ही फक्त तुमच्याकडे कुठला नियम आहे कुठल्या नियमाखाली आला कुठलं तुम्ही ह्यांच्याकडे जप्ती कुठल्या नियमानुसार करायला आलो त्याची माहिती तुमच्या जप्तीची कागदपत्र कसं असतंय ह्याला तुमच्याकडे थांबण्याबद्दल कसं असतं त्याला स्टेज ऑर्डर असेल तर आम्ही तिथं काहीच कार्यक्रम परत येते आम्हाला फक्त प्रांतावर कर्ज काढले काय रक्कम आहे यांच्याकडे जमाच नाही तो हा बँकेचा ह्यांचा प्रश्न आहे त्याशिवाय आम्हाला बाकीचं तुम्ही बँकेकडून आले नाहीत का कुठलं महसूल डिपार्टमेंटकडून आले तुम्ही कुठल्या अधिकारी खाले अधिकारी दिलेला आजच्या ह्याला फक्त तिथं थांबा आजच्या ह्याला जिथं आजचा गट आहे तो ते कब्जा द्यायचा आहे त्या ह्याला थांबता प्रांताची माहिती द्या बँकवाली बँकेचे काय ते ऑर्डर वस्तुस्थिती काय हातात घ्या ती माहिती सांगा तुम्ही कुठल्या ह्याच्या खाली आलाय त्याची माहिती द्या याच्या आधी पण असेच अधिकारी आलते आई वारली आमची आजी वारली ढकलून दिलं त्याने किती केले केस दाबून टाकली आजीला कोणी ढकलून दिलं बघा ना तुम्ही बँकेचे बिराजदार साहेब काय तर होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते त्यांनी आजीला ढकलून दिलं आजी 2 दिवसात मरण पावली तिथून आजारी जी पडली दगडावर मार बसला डोक्याला दगडावर पडली ढकलून दिलं तुम्हाला कधी कळलं तुमच्या नावावर कर्ज काढले आम्हाला नोटीस आल्यावरच कळलं ना त्याच्याविषयी तुम्हाला काय माहितीच नव्हती आम्हाला काय माहिती तुम्ही कुठे शहानिशा केली का त्याची आम्ही गेलो विचारलं असं तसं भरतो म्हणले पहिल्या वेळेस आम्हाला मिरगणे साहेब म्हणले भरतो म्हणले पहिल्या वेळेस एअर ऑफिसला येऊन दिला भरतो म्हणून पण परत काय नाव गाव नाही परत गेलं की परत म्हणतात आमचा काही संबंध नाही मी घेतलंच नाही काहीच नाही आता यांच्याकडे एअर ऑफिसने लिखित दिलेलं आहे की आम्ही ते 2 महिन्यात कर्ज भरतो म्हणून व्याजासहित बघा बँकेवाले काय असेल ते सांगा आमचं काय तुमचं काय असेल तर त्या एअर ऑफिसने काय दिले त्या संबंधित तुमचं तुम्ही बोला तुम्ही दोन्ही कागद बघा तुम्ही दोन्ही कागद आहेत ह्यांची सांगितले आता बघा तहसीलदार बार्शी साहेबांनी आम्हाला ऑर्डर केलेली आहे आणि मंडलाधिकारी साहेबांना की यांचा ताबा द्यावा म्हणून बरोबर आता तो त्यांच्याकडे ती काय ते दाखवा तुमचं म्हणणं सांगा सांगितलं की बाबा ही तुम्ही कर्ज घेतलेलं नाही मिळालं नाही पण हे सहकार न्यायालय तुमचं सहकाराचं न्यायालय आहे तो विषय तुमचा आहे आम्हाला नाही तुमचा कसा तुम्ही सहकार न्यायालय आहे तुमचं सहाय्य पण आम्हाला उपनिबंधक म्हणजे किंवा आम्हाला ते सहकार न्यायालय आहे आणि सहकार न्यायालय केस चालली त्याची ऑर्डर आहे काय म्हणते त्यांना पत्र मिळालं नाही मग तुम्ही त्यांना ते पत्र मिळालं नाही पण ह्या संदर्भातलं त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आमच्या अशी न्यायालयात केस चालू आहे तुम्ही न्यायप्रविष्ट असताना हस्तक्षेप करू नका न्यायालयाच्या कामात बाधा आणू नका असं लोकमंगल बँकेला कळवलंय महसूल विभागाला कळवलंय SP साहेबांना कळवलंय हायकोर्टात केस चालू आहे परंतु बेकायदेशीर वसुली आहे यांची ही कायदेशीर वसुली नाही ह्यातला एक नया पैसा ही शेतकऱ्यांनी कोणी घेतलेला नाही हे लोकमंगल बँक आणि संतनाथ गृहनिर्माण संस्था यांनी संगनमताने ह्या फ्रॉड केलेला आहे आणि ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे ह्यामध्ये मोठा 82 एकर जमीन हडप केलेली आहे अधिक
शेतकऱ्यावर 46 शेतकऱ्याच्या नावावर 4.5 कोटी रुपये कर्ज काढून बेकायदेशीर वसूल केलेले आहेत. ह्याचं आम्ही हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे. ह्याची चौकशी होईपर्यंत यांना थांबा म्हणतोय आम्ही. पण बोर्डावर वगैरे आलेलं आहे तुम्हाला तहसीलदार साहेबाचा आदेश आहे का? तहसीलदार साहेबाचा आदेश आणि ह्यामध्ये स्टेजची ऑर्डर वगैरे स्टेजची ऑर्डर असल्यावर आम्ही तुमच्याकडे कशाला येतोय आणि तुम्ही तर आमच्या दारात कशाला येतोय? आम्हाला एक लक्षात घ्या, तुमचं आमचं मला सांगा, माझं 2 मिनिट. आता तुम्हाला शेतकऱ्याची आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. आम्हाला आदेशाप्रमाणे यावं लागतं. स्टेजच्या ऑर्डर असतात. बरं ऐकून घ्या साहेब, तुमचं ऐकलं. तुमचं आमचं काय रोल आहे का? ऐकून घ्या साहेब, मेकाले साहेब ऐका, तुम्ही महसूल अधिकारी आहेत. स्टे ऑर्डर नाही, पण ह्या शेतकऱ्याचं आणि ह्या शेतकऱ्याचं भांडण चालू आहे ह्या बांधासाठी. ह्याच्यावर स्टे मिळला नाही, तुम्ही बांध उकरून उद्या इकडे टाकायला मला परवानगी द्या. माझा इथं बांध येतोय. स्टे ऑर्डर नाही, पण न्याय प्रविष्ट आहे. पण तुम्ही देता का मला इकडे बांध टाकायला? तुम्ही काय म्हणता न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, हे आम्हाला उचलता येत नाही, ह्यात हस्तक्षेप करता येत नाही. उद्या द्या मला परवानगी, माझा बांध हित आहे, मला ही बांध इकडे सारायचा, मला परमिशन द्या. कब्जे विषय बाकीच्या गोष्टी काय बोलण्यात काय अर्थ आहे? ही न्यायप्रविष्ट बाब नसताना तुम्ही करू शकता का? एक कब्जे विषय त्यासंबंधी आम्हाला असताना अधिकार दिले म्हणून आम्ही आलो, नाहीतर आम्ही तर कशाला आलो असतो? अधिकार दिले आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा कळवलंय. लिहून दिलेला बँकेचे पैसे मान्य केले. गृहनिर्माण संस्थेने पैसे मान्य केलेत. हे पैसे आमच्याकडे जमा आहेत. आम्ही व्याजा मुदला सुद्धा ह्यांचे पैसे देतो. हे पत्र तुम्हाला दिलंय आम्ही साहेब, बघा दिले तुम्हाला. तुम्ही दिले त्याच्याशी आमचा काय संबंध आहे? का आम्ही दिले, आमचा संबंध तुमचा काय संबंध? कर्ज तुमच्या नावावर आहे म्हणल्यामुळे आम्ही तुमच्याकडे कर्ज आम्ही काढलं, पण आमच्या कर्जाचे पैसे कुठे आहेत? ते आम्हाला दाखवा, पैसे कुठे आहेत? आम्ही कर्ज काढले इथपर्यंत ठीक आहे, आमच्या सह्या आहेत कर्जावर मान्य आहे, पण आम्ही काढलेले पैसे कुठे आहेत? आम्हाला द्या ना पैसे. आम्ही तुमच्या बँकेचे भरून टाकतो. आम्हाला कसं माहिती? कुठं आलंच नाही पैसे आमच्याकडे. तुमच्या कसं येत नाही ते ट्रान्सफरच्या विड्रॉल फॉर्म वरती त्या कोर्ट तर घेईलच हो, पण आम्हाला अधिकार आहे का नाही मागायचा? सामाजिक कार्यकर्ता म्हणून, अगर एक भारताचा नागरिक म्हणून मला अधिकार आहे का नाही तुम्हाला मागायचा? तुम्ही द्या ना मला. ह्याचे डॉक्युमेंट्स मागितले, तुम्हाला 100 वेळा पत्र व्यवहार केलाय, तुमच्या 1100 रुपये फी भरली, तरी मला तुम्ही डॉक्युमेंट देत नाहीत. देत नाही मग सांगते देता येत नाही. आणि ही न्यायालय प्रक्रियेचा भाग आहे, त्यामुळे आम्हाला देता येत नाही. मग ही न्यायालय प्रक्रियेच्या भागात तुम्ही जप्ती कशी करू शकता? ताबा कसा घेऊ शकता? त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कागदपत्र काय दिलं नाही? कोर्टात आहे, कोर्टात घेऊ शकतो. कागदपत्र कोर्टामध्ये जेव्हा आपण सबमिट करतो, तिथून जेव्हा निकाल येते त्यावेळेस त्यांना तिथं डॉक्युमेंट मिळू शकतात. निकाल लागल्यावर या ना इकडे तुम्ही ताबा घ्यायला. निकाल लागल्यावरच ताबा घ्यायला आलोय. निकाल लागला न्यायप्रविष्ट आहे की? आणि न्यायप्रविष्ट घेऊ नका तुम्ही. राजकीय वजन वापरून 101 दाखला मिळवलाय. राजकीय वजन वापरून 101 दाखला मिळवलाय. 101 ला आम्ही चॅलेंज मिळवलं. 101 ला आम्ही तक्रार दिली होती. आम्ही 1 रुपया सुद्धा घेतला नाही ह्याच्यातला. शेतकऱ्यांनी जर ह्याचा पैसा उचलला असला तर शेतकऱ्याला मागायला आमची काय हरकत नाही. 1 नया पैसा शेतकऱ्याला दिला नाही. यांनी परस्पर गृहनिर्माणला ट्रान्सफर केलेत आणि गृहनिर्माण पत्र दिलं ह्या लोकांचे पैसे आम्हाला द्या म्हणून. मग त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही दिले ना पैसे, मग तुम्ही मागा ना त्या आता परत पैसे. त्यांना म्हणा तुमच्या पत्रानुसार आम्ही पैसे दिलेत, हे पैसे आम्हाला परत द्या. हे का म्हणत नाही तसं? लोकमंगलचं पत्र आहे की गृहनिर्माण संस्थेने पैसे मागणी केली, त्यामुळे आम्ही त्यांना पैसे पाठवले. याबाबत का आपलं मत? आणि 21 लाख हायकोर्टामध्ये गेले होते, त्याचा निकाल झालाय आणि विषय तिथं त्यांच्यात काय जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिले आणि त्याच्यात काय विषय झालेला नाहीये. म्हणजे त्याला काय स्टे ऑर्डर नाही, काय नाही. हा न्याय प्रविष्ट वगैरे विषय आहे ना, त्याच्यात काय स्टे ऑर्डर नाही, काय नाही. कलेक्टर साहेबांनी निर्णय दिलेला आहे. ऐकून घ्या. हायकोर्टामध्ये 21 ला आम्ही गेलो होतो. हायकोर्टाने असा आदेश दिलेला आहे की ह्या शेतकऱ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्या वारंवार तुमच्याकडे तक्रारी दाखल आहेत, पण त्या तक्रारीची तुम्ही दखल का घेतली नाही? तर आता माझ्या आदेशानुसार
तुम्ही हे प्रकरण फेर चौकशीला लावून तुम्ही स्वतः ह्याच्यात लक्ष घालावं असा आदेश आहे हायकोर्टाचा. त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी काय केलं, त्यांनी चौकशी केली नाही, त्यांनी DDRला नेमलं. कलेक्टर साहेबांना चौकशी करायला सांगितली होती, ह्यांनी DDR साहेबाला नेमलं. मग कोर्टाला काय DDR साहेबाचं नाव माहित नव्हतं का? कोर्टाने म्हणलं असतं ना की DDR साहेबाकडे चौकशीला द्या. हे कलेक्टरने स्वतः लक्ष घालावं आणि कलेक्टर साहेबांनी याचा निर्णय घ्यावा असं दिलं असताना ह्यांनी DDRला नेमलं. DDRची बदली करून दुसरा नवीन DDR आणला तिथं आणि राजकीय दबाव आणून DDR कडनं अहवाल तयार करून घेतला डुप्लिकेट. आणि मुख्य अहवाल जो होता पंचा की गृहनिर्माण संस्थेनं आम्हाला लिहून दिलेला आहे, आमच्याकडे पैसे आहेत, हा विषय वगळला. त्यातून मुख्य मुद्दा त्यातून वगळून अहवाल तयार करून कलेक्टर साहेबांकडे दिला दबावाखाली. कलेक्टर साहेबांना आम्ही फेर सुनावणी का घ्यावी म्हणून पुनर्विचार याचिका दाखल केली. त्याचा विचार कलेक्टर साहेबांनी अजून केला नाही म्हणून आम्ही हायकोर्टात रिटर्न अजून परत गेलो की कलेक्टर साहेबांनी तुमच्या आदेशाचा अवमान केलेला आहे. कलेक्टर साहेबांनी स्वतःहून ह्याच्यात काही दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलोय परत अजून. आता ते तर म्हणते की त्यांच्याकडे ते जिल्हाधिकाऱ्यांचा बी आदेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश काय? सरकारी अधिकारी कशाच्या आधारावर येते ताबा द्यायला? हे थोडीच बेकायदेशीर आहे. पोलीस प्रोटेक्शन मिळालंय, सरकारी अधिकारी सोबत मला सांगा, सरकारी अधिकारी साहेब आहेत सोबत. पत्रकार साहेब विक्राय का? पोलीस प्रोटेक्शन देताना पोलीस प्रोटेक्शनचे 2 पद्धती आहेत. एक न्यायालयातून प्रोटेक्शन मागायचं, दुसरं SP साहेबाकडनं प्रोटेक्शन मागायचं आणि SP साहेब PSI ला कळवतात यांना प्रोटेक्शन पाहिजे, त्याची किती व्हॅल्युएशन भरायचं आणि ह्यांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांचं मनोगत काय आहे ते कळवा. आणि हिथून अहवाल गेल्यानंतर SP साहेब ठरवतात यांना प्रोटेक्शन द्यावं की न द्यावं, न्यायालयात पेंडिंग आहे किंवा नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का नाही, असं ते SP साहेब बघतात आणि मग प्रोटेक्शनचे सशुल्क भरून घेतात आणि मग प्रोटेक्शन मिळतंय. ही बेकायदेशीर प्रोटेक्शन दिलेलं आहे यांना. आम्ही 3 तारखेला SP साहेबांकडे भेटलोय, 3 तारखेला PSI ना भेटलोय की बाबा हे बेकायदेशीर वसुली आहे तर तुम्ही प्रोटेक्शन देऊ नका. आणि त्यावेळेस नाही म्हणून सांगितलं, अचानक प्रोटेक्शन कुठनं मिळालं? बरं मिळू द्या, त्याचं कॉस्ट किती भरली त्याचं पत्र दाखवता ह्यानी, दाखवा पत्र तुम्ही कॉस्ट किती भरली, प्रोटेक्शनची कॉस्ट किती भरली ते दाखवा आम्हाला, दाखवा कॉस्टची दाखवा. नाही भरू दे की भरू द्या, आम्ही काय नाही म्हणत नाही, आम्ही काय म्हणत नाही. पैसे कधी भरले आणि कॉस्ट भरताना आजच भरले, आज सकाळी आम्ही 3 तारखेला पत्र दिले SP साहेबांना. मग त्याचा का विचार केला नाही SP साहेबांनी? असं होत नाही कधी. SP साहेब एकतर्फी कधीही निर्णय देत नाहीत, दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेतात. आमचं अयोग्य असलं तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळतंय, पण न्यायालयात एखादी केस पेंडिंग असताना किंवा तक्रार असताना प्रोटेक्शन मिळू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यांचा आता ही महत्वाचा मुद्दा आहे की न्यायालयात केस असताना स्टे ऑर्डर नाहीये, स्टे ऑर्डर नाहीये, त्यांचं म्हणणं स्टे ऑर्डर नाही, त्याच्यामुळे सर्वात एकच आहे. स्टे ऑर्डर असेल तर स्टे ऑर्डर असलं तर आम्ही ह्यांच्यासमोर आम्ही आत्महत्या कशाला करतोय? शेतकरी त्यांच्याकडे जे कागद आहे त्यानुसार त्यांची कारवाई चालू आहे. होय, त्यांच्याकडे कागद असू द्या, आमच्याकडे कागद आहे, आमच्या बी कागदाचा विचार व्हावा. आम्ही 1 रुपया घेतला नाही, ह्याने आमच्या परस्पर आमच्या कर्जाची रक्कम दुसऱ्याला का दिली, हा आमचा विषय आहे. तुमचंही भांडू शकता तुम्ही, तुमच्या आमच्या कर्जाची रक्कम आम्हाला द्यायला पाहिजे होती, तुमचे जे किंवा दुसऱ्याला देताना आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं. तुमची रक्कम अमुक अमुक माणूस मागतोय त्याला देऊ द्या का, ह्याने म्हणले का? जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कब्जा देऊ नका ना. बँकेला सुद्धा तुमची शहानिशा करून घ्या तुम्ही, आम्ही म्हणत नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या लक्ष द्या. कब्जा देऊन आमची रक्कम कर्जाची रक्कम त्रयस्थ व्यक्तीला देताना ह्याने विचारायला पाहिजे का नाही आम्हाला? ही म्हणते तुमच्या चेकने दिली, RTGS ने दिली, दाखवा आमचे RTGS फॉर्म दाखवा, चेकचे नकला दाखवा, आमचे पॅन कार्ड जोडलंय का, अमाऊंट मोठी आहे, अमाऊंट मोठी असल्यामुळे तुम्ही पॅन कार्ड जोडलं का, आम्हाला इंटिमेशन दिलं का? मोठी रक्कम असल्यामुळे इंटिमेशन द्यावं लागतं, एवढी रक्कम मला काढायची आहे म्हणून. 50,000च्या पुढे गेलं तर पॅन कार्ड जोडावं लागतंय. ह्यांनी ती प्रक्रिया केली का? त्याचे डॉक्युमेंट दाखवू द्या, उद्या सकाळी आम्ही पैसे भरतो सगळी. मागणी करून साथ देत नाही, डॉक्युमेंट दाखवू द्या, उद्या आम्ही पैसे भरून टाकतो. बँकेचं काय म्हणणं आहे? नाही, ते सगळे कोर्टात पेपर आहेत, तुम्हाला पाहिजे तुम्हाला कोर्टात मिळू शकतात. मग कोर्टामध्ये सगळे डॉक्युमेंट आपण दाखल केलेले आहेत. हो साहेब, 101च्या ह्याच्यावरची मी RTIच्या फॉर्म मार्फत
101च्या नंतरची जी प्रक्रिया झाली त्याच्यात सगळे डॉक्युमेंट घेतलेत मागून, त्याच्यात ही त्यांचे फॉर्म नाहीत, मी जे मागतो ते जोडलेले नाहीत. मी म्हणतो दुसऱ्या न्यायाला असू द्या हो, पण तुमचे डॉक्युमेंट आहेत, तुम्ही देणं कर्तव्य ना आम्हाला. विजय पवार आपण आहेत ना, हरी पवार आपला हरी पवार, विजय पवार काय माहित नाही, आमच्यात नाही कोण विजय पवार. मामा डॉक्युमेंट मागितली का देत नाही ती डॉक्युमेंट आम्हाला द्यावी असं आमचं नियम द्या. का देत नाही? गली जर गेला असेल तर तुम्हाला तिथूनच घ्यावं लागतील ना, असं कसं म्हणताय तुम्ही? नाही पण बँकेकडे असायला पाहिजे का नाही? आजची जी कारवाई आहे ते तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ह्यांचं कर्ज प्रकरण थकीत जातं, थकीत गेल्यानंतर एनपीए होतं, एनपीए झाल्यानंतर आपल्या नियमाप्रमाणे, बँकेच्या नियमाप्रमाणे 101 कोर्टामध्ये दाखल केलं जातंय. दाखल केल्यानंतर तिथं सुनावणी घेतली जाते, 3 तारखा घेतल्या जातात आणि ह्यांच्याकडून जर कोणी वकील दिला तर त्या वकिलाने जे कागदपत्रांची मागणी करतात त्याप्रमाणे बँक त्यांना त्या वकिलाला कागदपत्र पुरवत असते. ज्यावेळेस 101 कोर्टामध्ये हे प्रकरण चालतं त्यावेळेस ह्यांनी जे कागदपत्राचे 2 मिनिटं जरा मला हे करू द्या की ज्यावेळेस चालतं ना त्यावेळेस ह्यांच्या ज्या वकिलाला जी कुठल्या कागदाची मागणी करतात त्या मागणी केलेला कागद बँकेने द्यायचा असतो. ही आम्हाला बंधनकारक आहे. आम्ही ती कागदपत्र देतो. कुठं देतो? 101 कोर्टामध्ये देतो. कारण आपल्याला जी न्याय प्रक्रिया दिलेली आहे बँकेला, कोऑपरेटिव्ह बँकेला, ती 101 कोर्टाची दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण तिथं गेलो, त्याप्रमाणे ह्यांना तशा म्हणजे संधी दिलेल्या आहेत कोर्टाने. तुम्ही वाटल्यास काही ह्यांचं पाहिजे असेल तर 101 कोर्टामधून घ्यायचं असतं. हा नियम आहे. बँकेकडे डायरेक्ट मागायचं नसतं, कधी निकालाच्या नंतर. आणि त्याच्यानंतर ह्यांना जर बाबा न्यायालयात जायचं असेल तर त्याच्यानंतर 154 उपनिबंधक कोर्ट पुण्याचं असतं. तिथं डायरेक्ट ह्यांना केस करता येते की ही आम्ही 1 रुपया घेतला नसेल, काय घेतला असेल, त्यांना काय मांडायचं तिथं पुण्याच्या कोर्टामध्ये मांडायला ह्यांना संधी असती. पण ह्यांनी दवडली 101 कोर्टामधली. तिथं ह्यांनी अजिबात आलेले नाही. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुणीही ह्याच्यामध्ये राजकीय आम्हाला हस्तक्षेप केलेला नाही आणि बँकेच्या ह्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करत नाही. अजून एकदा मी तुम्हाला आपल्याला सांगतोय की ह्या दोन्ही कोर्टामध्ये ह्यांनी हजर राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळं 101 कोर्टाचा निकाल लागला. 101 कोर्टाचा निकाल लागल्यानंतर तिथून जी पुढची कारवाई असती बँक त्याप्रमाणे वसुली अधिकारी हा त्या अधिकाराप्रमाणे ती कारवाई करत असतो. बँक जे वसुली अधिकारी असतो ना ह्यांच्या बाबा कोण नातेवाईक आहे काय ह्यांचं मुद्दामच करतोय अशातला भाग नसतो. तो फक्त त्या आदेशाचं पालन करत असतो बँक वसुली अधिकारी. त्याप्रमाणे ह्यांच्या ह्याच्यावरती की जप्ती बोजा चढतो. जप्ती बोजा चढल्यानंतर ताबा घेतला जातो. ताबा घेतल्यानंतर मग ही कलेक्टरकडे आपण म्हणजे प्रांत साहेबाकडे ह्या प्रत्यक्ष ताब्यासाठी आपण प्रस्ताव दाखल करत असतो. प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रांत साहेबाच्या इथं सुद्धा 3 तारखा होत असतात. तिथं सुद्धा ह्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ह्यांना सगळं माहीत आहे. बोधले महाराज असतील, पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते असतील, अगर त्यांनी बरेच ह्या असल्या गोष्टी पाहिलेल्या असतील, पण प्रांत साहेबाकडे पवार साहेब आलेले नाही याचं. कारण त्यांचा तसा म्हणजे तिथं त्यांनी तसं मांडलेलं नाही. तर ठीक आहे, त्यांनी डायरेक्ट हायकोर्टामध्ये पिटिशन केल्यानंतर कधी केलं? 2021 साली ज्यावेळेस केल्यानंतर मग त्यांचा ती तिथं चालली नाही केस. त्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबाकडे केलं. ठीक आहे, कलेक्टर साहेबांनी सुद्धा कमिटी तयार केली. त्या कमिटीला आमचे वसुली अधिकारी अगर आमचे मॅनेजर साहेब हजर होते. कलेक्टर साहेब, SP साहेब, DDR साहेब आणि तिथले कोण असतील ते अजून अधिकारी हे सगळे त्या कमिटीमध्ये असतात. आणि ह्या लोकांना सगळ्यांना त्या कमिटीमध्ये बोलवलं होतं. या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं कलेक्टर साहेबांनी आणि मग कलेक्टर साहेबांनी तसं यांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर तसा त्यांचा तो आदेश केलेला आहे कलेक्टर साहेबांनी की बाबा हे जे आहे ते रेग्युलर प्रोसिजर चालावी असं त्यांनी दिल्यानंतर पुढची कारवाई आपण तशी परत आपण प्रांत साहेबांनी तो ऑर्डर दिली. प्रांत साहेबांनी काय की ह्यांचा कब्जा शेतीचा घ्यावा. प्रांत साहेबांनी दिल्यानंतर मग प्रांत साहेब काय करत असतात की तहसीलदार साहेबाला ऑर्डर करत असतात की तहसीलदार साहेब, कारण प्रांत साहेब येत नसतात, तहसीलदार साहेब यांचा ताबा द्यावा. आणि मग तहसीलदार साहेब काय करत असतात ती तालुक्याचे असल्यामुळे त्यांनी सर्कल साहेबाला त्याची ऑर्डर करत असतात की सर्कल साहेब यांच्या शेताचा अमुक गटाचा त्या ऑर्डरमध्ये अमुक नाव, अमुक गट, त्याची किती एरिया आहे त्याचा, ही सगळं त्या ऑर्डरमध्ये येतं. बँकेच्या अधिकाऱ्याचं नाव दिलेलं असतं. हे सगळा कागदावर चाललेलं आहे. ना इथं कुणाला आम्हाला फसवायचं आहे, ना आम्ही कधी फसवणार नाही आणि कधीही काही करणार नाही आहे.
आणि जी कागद बोलतोय त्या कागदाप्रमाणे आज ही ह्यांनी बाबा ठीक आहे आम्हाला बोलले, आम्हाला त्याच्याबद्दलचं काय आम्हाला वाटणार नाहीये, कारण ह्यांनी सुद्धा आम्ही माणुसकी दाखवलेली आहे. 2021 पासून आम्ही ह्यांच्यावर थांबा म्हणले, ह्यांनी दाखल केलं होतं हायकोर्टामध्ये. थांबा म्हणल्यानंतर आम्ही तसं थांबलोय. ह्यांची 2021 पासून आमची कारवाई दाखवा, अजिबात केलेली नाही. आम्ही आलो का? आलोच नाहीये. पण कसं असतं, सगळ्यात महत्त्वाचं असतो बँक जी चालत असते ना, ही सर्वसाधारण गोरगरिबाचे पैसे बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवलेले असतात आणि ती पैसे कर्जदाराला कर्ज स्वरूपात दिलेले जातात आणि ती जर कर्ज व्यवस्थित वसूल झाले तर त्या एफडी धारकाला, त्या डिपॉझिटवाल्याला त्याचं व्याज पुरवलं जातं. हा बँकेचा नियम असतो आणि हा व्यवहार आहे. आणि ह्याच्यामध्ये जर कर्जदारामध्ये ठीक आहे कर्ज मागायला आम्ही कर्ज घ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो होतो का? नव्हतो आलो, कारण तुम्ही आमच्या बँकेमध्ये आलात, कागदपत्रावरती रीतसर सह्या केलेल्या असतात, डॉक्युमेंट असतात, जी काय बॉन्ड असतात ती सगळे बॉन्डवरती आपण सगळी प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर मुद्द्याचं मी सांगतो तुम्हाला. सगळ्या कागदावरती आहे, बिना कागदाचं आम्ही काही सुद्धा नाही. दुश्मन आहेत आमचे, ह्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावर कारवाई जे सांगितलं 101 ला आम्ही हजर राहिलो नाही. 101 ला मी स्वतः हजर राहिलेला आहे. मी स्वतः हजरून तक्रार दिलेली आहे, त्याचे पेपर आहेत. दुसरं ह्यांनी सांगितलं प्रांत साहेबांना भेटलो नाही, प्रांत साहेबांकडे तक्रार दिलेली आहे. तिसरं ह्यांनी सांगितलं की हायकोर्टामध्ये केस चालली नाही, तर ते हायकोर्टात केस चालली का नाही ह्याचे पेपर माझ्याकडे आहेत. हायकोर्टाने कलेक्टर दाखवतो साहेब. आपण ह्या ज्या व्यवस्थेत आपण चौथा खंबा आहेत, कसं असतं जी सत्य आहे ती सत्य लोकांसमोर मांडावं आणि असावं सत्याने ह्यानं चालायचं असतं. हा जो ह्यांनी दाखल केलेला आहे ना, कधी दाखल केलंय आपण ह्याच्या बोलण्याच्या ह्याच्यावर जाऊ नका. कागद बघा, कागद काय म्हणते ती कागद बघा आणि त्याच्यानुसार आपण पण मांडा की ही दाखल हायकोर्टात केलेली आहे. पण दाखल केल्यानंतर ती बोर्डावर येत असते. बोर्डावर आली म्हणजे तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये जर ऑनलाईन हायकोर्टाच्या ह्याच्या जर नंबर टाकला दाखल केलेला तर तिथं लगेच येते की त्या केसची काय स्टेज आहे, लगेच येत असतं. तसं ही बोर्डावर सुद्धा आणखी नाही, ह्यांनी दाखल केली, मान्य आहे, दाखल केली आणि ह्यांचा निकाल लागू द्या. लागल्यानंतर आम्ही जसे आहे तसं माघारी फिरतो. म्हणजे ही लगेच थांबवतो, कारण हायकोर्टाच्या ह्याला सगळ्याची मान्यता आहे. आम्ही सुद्धा त्या हायकोर्टाचे म्हणजे ही करतोय, सन्मान करतोय, आदर करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही 100% करणार आहेत. ह्यांना मदत करणार आहेत, 100% आम्ही मदत करू. ह्यांचे फक्त निकाल येऊ द्या. पण कसं असतं, रिझर्व्ह बँक काय असते की दर वर्षी ऑडिट करायला येत असते. ह्यांचे प्रकरण घेतल्यानंतर पुढील कारवाई काय आहे त्यांनी शेरा मारत असतात. त्याप्रमाणे आपण फक्त कागदोपत्राने पुढे जात असतो. ह्याच्यात ह्यांची आज एक मिनिट थांबा, आज तुमची बाजू म्हणू नका, आमची बाजू म्हणू ही काय म्हणते, पवार हे जे पैसे आहेत, पवार साहेबांचा हे जे पैसे आहेत सर्वसामान्य लोकांचे गोरगरीब